आज मी इथे अगारोच्या या OTGमध्ये अगदी पौष्टिक होणारे हे सोया बीटचे कटलेट बनवते. सोया चंक्स मी इथे पाण्यामध्ये भिजत टाकले होते किंवा शिजवून घेऊ शकता. आता यातलं आपल्याला पाणी पिळून काढायचं आहे अशा पद्धतीने आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. हे सगळं मिक्सर फिरवून घ्यायचा आणि हे फिरवलेलं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये किसलेलं बीट घालायचं, पनीर घालायचं, चॉपरमध्ये आलं, लसूण आणि कांदा घालायचा आहे. हे चॉप करून एकदम बारीक करून आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे. यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला घालायचा, मीठ घालायचं आणि 3 चमचे बेसन घालायचं आहे. कोथिंबीर घालायची. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. आता इथे मी हा OTG 10 मिनिटे प्रीहीट व्हायला ठेवते आहे. आता याचे छोटे छोटे कटलेट बनवून घ्यायचे. इथे मी या ट्रेवरती बटर पेपर लावला. यावरती हे थोडंसं ऑइल स्प्रे करून घ्यायचं. यावर कटलेट ठेवून घ्यायचे आहेत. ऑइल स्प्रे परत करायचं आणि 20 ते 25 मिनिटे हे आपल्याला या अगारोच्या OTGमध्ये बेक करून घ्यायचे आहेत. अगदी पौष्टिक होतात आणि कमीत कमी तेलामध्ये होतात. या OTGचे पूर्ण डिटेल्सवरती टॅग केलेत, तिथून तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.